मेट्राईसचा एक्झिट पोल बघा, एनडीएला 147 ते 167 जागा देते, तर महाआघाडी 70 ते 90. मेट्राईसचा हा एक्झिट पोल आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताचा आकडा गाठूनही पुढे जाणार हे एक्झिट पोलमध्ये समोर येते. मात्र आता मतदारांनी कुणाला पसंती दिली हे काही तासात आपल्याला कळणार आहे. तर पुढचा एक्झिट पोल पीपल्स पल्सचा एनडीए 133 ते 159 जागा जिंकणार असा अंदाज त्यांनी वर्तवलाय, तर महाआघाडीला 75 ते 101 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सनं व्यक्त केलाय. भास्कर रिपोर्टरचा अंदाज काय बघा, एक्झिट पोल त्यांचा आहे, एनडीएला 145 ते 160 आणि महाआघाडीला 73 ते 91 जागा मिळतील असा अंदाज भास्कर रिपोर्टरनं एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. आणखी एक्झिट पोल आपण बघतोय, चाणक्यचा एक्झिट पोल बघा, एनडीएला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने वर्तवला, तर चाणक्यनं महाआघाडीला 100 ते 108 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. किंवा चाणक्यनं महाआघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज वर्तवलाय. पुढचा एक्झिट पोल बघा, पोल स्टार्ट एनडीए 133 ते 149 आणि महाआघाडीला 87 ते 102 जागांचा अंदाज पोल स्टार्टनं वर्तवलाय. बिहारची निवडणूक देशभरात चर्चेत राहिलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा या ठिकाणी घेतल्या होत्या. एकूण सगळ्याच एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील आणि एनडीएची सत्ता स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर महाआघाडीला चाणक्याने पोल स्टार्टनं केवळ 100च्या पुढचा आकडा गाठता येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. मेट्राईस म्हणते 147 ते 167 एनडीएला मिळतील, तर पीपल्स पल्स 133 ते 159 जागांचा अंदाज एनडीएसाठी वर्तवलाय.